नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती सिपाई हमाल या पदाकरता आज झालेल्या पेपरचे प्रश्न उत्तरे बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर सुरू करूया। भगतसिंग यांनी कायदेमंडळावर बॉम्ब कधी फेकला? तर 8 एप्रिल 1929ला भगतसिंग यांनी कायदेमंडळावर बॉम्ब फेकलेला आहे। नेक्स्ट, 2023चा अर्जुन पुरस्कार कोणत्या क्रिकेट खेळाडूला मिळाला? तर मोहम्मद शमी यांना 2023चा अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे। त्वचा आणि डोळे यांचे आरोग्य राखण्यासाठी कोणते विटॅमिन उपयोगी आहे? तर विटॅमिन अ हे त्वचा आणि डोळे यांचे आरोग्य राखण्यासाठी उपयोगी आहे। नेक्स्ट, पहिला क्रिकेट वर्ल्ड कप कोणत्या संघाने जिंकला? तर वेस्ट इंडिज या संघाने पहिला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकलेला आहे। आणि कधी जिंकला, कधी झाला होता? तर पहिला वर्ल्ड कप हा 1975ला झाला होता। नेक्स्ट, वेदावरती एक प्रश्न आला होता। बौद्ध धर्माचा सर्वात श्रेष्ठ ग्रंथ कोणता? तर त्रिपिटक हा बौद्ध धर्माचा सर्वात श्रेष्ठ ग्रंथ आहे। नेक्स्ट, महिला सुरक्षा कायदा यावर प्रश्न आला होता। नेमकं प्रश्न कोणत्या प्रकारचा होता हे माहीत नाही आहे। सुशील कुमार खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर कुस्ती या खेळाशी सुशील कुमार हा खेळाडू संबंधित आहे। यांनी आशियाई विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले। नेक्स्ट, पेशी केंद्रकाचा शोध कोणी लावला? तर रॉबर्ट बाउन यांनी पेशी केंद्रकाचा शोध लावलेला आहे। तर शोध कधी लावलेला आहे? तर 1831मध्ये शोध लावलेला आहे। नेक्स्ट, आत्महत्या करणारे लोकसंख्येचे प्रकार 3 नंबरला असणारे राज्य कोणते? तर मध्य प्रदेश किंवा पश्चिम बंगाल यापैकी एक आहे। योग्य उत्तर माहीत नाही आहे। तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा। नेक्स्ट, MLA याचा फुल फॉर्म काय? तर मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हा आहे। नेक्स्ट, सत्ताधारी पक्षात इतर पक्ष आले तर त्यास काय म्हणतात? तर त्यास युती असे म्हटले जाते। नेक्स्ट, द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात कधी झाली? तर 1985मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात झालेली आहे। हे भारतीय क्रीडा पुरस्कार आहे। गत 3 वर्षात क्रीडा प्रशिक्षण म्हणून सतत केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल हे पुरस्कार दिले जाते। यांना 15 लाख रोख रक्कम आहे। मराठीमध्ये कोणत्या प्रकरणावर किती प्रश्न विचारण्यात आले ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत। तर वाक्यरचना यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। त्याचबरोबर समानार्थीवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तसेच कर्तरी कर्मणी प्रयोगावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर वाक्यात रूपांतर यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। तसेच योग्य वाक्य ओळखा यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। त्याचबरोबर इंग्रजीमध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत। तर इंग्रजीमध्ये फिल इन द ब्लँक यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। तसेच आर्टिकल, पेन्सिल यावर सुद्धा जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। धन्यवाद।